आज दुसरा दिवस आहे. कालचं जे होतं ते महिला दिन विशेष मध्ये आपण घेतलं, पण बजेटचा आजचा शेवटचा दिवस आहे, एकच दिवस आहे हा. यामध्ये बजेटवरती आजच चर्चा होणार आहे. मला सगळ्या सन्माननीय सदस्यांना सांगायचं आहे, अजून 30 सन्माननीय सदस्य बोलणार आहेत. प्रत्येकीने वेळेची मर्यादा पाळली पाहिजे. एक 10 नाही त्यांना दरेकरजी 25 मिनिट बोललेत, म्हणूनच हा आता ऑब्जेक्शन घेतले की प्रत्येकाने 15 मिनिट जर बोलले तर अजून 30 सदस्य बोलायचे बाकी आहेत. अर्धा तास जर प्रत्येकाने घेतला तर 30 सदस्य पूर्ण होणार नाहीत. आजचा शेवटचा दिवस आहे. शशिकांतजी आपण सुरुवात करा ना. शशिकांतजी ठरलेला आता एक मिनिट. त्यामुळे माझी विनंती आहे सभापती, जेवढ्या लोकांना आज बोलता येईल तेवढे लोक बोलू द्यात. राहिलेले काही जेवढे संपवता येतील निरंजन तेवढे आज संपूया. उद्या राहिलेले उद्या आणि उद्या उत्तर, उद्या राहिलेले आणि उत्तर असं ठरलेलंच आहे आमचं गट नेत्यांच्या बैठकीत. उद्या वाटलं सकाळी 10 वाजता सभापती महोदय स्पेशल सिटिंग 10 वाजता घेऊया असं देखील आम्ही सुचवलेलं आहे. तर राहिले तर उद्या स्पेशल आपण सभापतींशी बोलून घ्या. चालू करा बोलायला सुरुवात करूया. सभापती महोदय, बोलायला सुरुवात करूया. सभापती महोदय, हो त्यांचंच चालू आहे. नाही पण आहेत ना आजही. आताही जेवढ्यांची नावं आहेत ते सगळे सभागृहात आहेत. सभापती महोदय, याच्यात 10 मिनिटं गेली. शिंदे साहेब सुरू करा. सभापती आपण महोदय, जरा सगळ्यांनी वेळेची मर्यादा पाळूया म्हणजे सगळ्यांना बोलता येईल. अर्थसंकल्पीय एक 15 मिनिटं. शिंदे साहेब आपण बसवून द्या ना, बोलायला तर दिलं पाहिजे ना. परिणयजी खाली बसा. सभापती 15 महोदय, मिनिटं फक्त घेतलं. 2026-27 सांगते अमोल, सांगते खाली बसा. अर्थसंकल्प या राज्याचा मांडला गेला, त्याच्यावर मी बोलण्यासाठी उभा आहे. खरं म्हटलं तर आपण वेळेची मर्यादा दिली, पण ती प्रवीण दरेकरांच्या वेळेला दिली असती तर मला वाटतं अजून वाचलं असतं. मंत्र्यांचं उत्तर प्रवीण दरेकरांनीच दिलेलं आहे. मला वाटतं मंत्र्यांनी उत्तर द्यायची गरज नाही असं मला वाटतंय. सभापती महोदय, या अर्थसंकल्पाला एवढंच मला म्हणावंसं वाटेल की लाखाशिवाय बात नाही, वडापाव शिवाय खात नाही, अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे. लाखाशिवाय बात नाही, कोट्यवधीशिवाय बात नाही, वडापाव खायला शिवाय आम्हाला पर्याय नाही, अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे. खरं म्हटलं तर सभापती महोदय, इतकी मोठी आकडेवारी आणि आर्थिक शिस्तीचा, आर्थिक धोरणाची उल्लेख या ठिकाणी केला गेला. मी प्रवीण दरेकरनी काही मुद्दे या ठिकाणी मांडले. खरं म्हटलं तर अजितदादांचा उल्लेख इथं सातत्याने केला गेला. काल मी बघितलं की देवेंद्र फडणवीसांनी पुण्याच्या एका पुलाचं, प्रवीणजी ऐकून घ्या आता, तुम्ही शेवटी पण अजितदादांचा उल्लेख केला आणि पहिला पण केला. स्वर्गवासी अजितदादांच्या बाबतीमधला उल्लेख आपण केला, त्याचा उल्लेख मी इथं करतो. परवाच्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी पुण्याच्या एका पुलाचं, दुमजली पुलाचं उद्घाटन केलं आणि सांगितलं की अजितदादांच्या नावाने ह्या पुलाचं नाव देऊ म्हणून. आम्ही या सभागृहामध्ये सांगितलं, शेवटी एखाद्या नेत्याचं नाव तुम्ही सातत्याने घेत असाल, ज्याच्यावर तुम्ही सत्तेवर बसला, त्या नेत्याचं नाव ज्यावेळेला आपण देता, आम्ही सांगितलं की लाडक्या बहिणीच्या योजनेला तुम्ही नाव द्यावं. मला अपेक्षा होती की तशा प्रकारचा उल्लेख कधीतरी तुमच्या भाषणात येईल. पण जाणीवपूर्वक या असलेल्या योजनेचं श्रेय अजितदादांच्या नावाला गेलं तर मग बाकीच्यांचं काय होईल, बाकीच्या लाडक्या भाऊंचं काय होईल याची तुम्हाला चिंता असल्यामुळे आज तुम्ही ते नाव दिलं नाही.
माझी राज्यमंत्र्यांना विनंती आहे, तुम्ही अजितदादांबरोबर 2 वेळा अर्थसंकल्प मांडायला आलेला. एक वेळा तुमच्या उत्तरातून मला अपेक्षा आहे, खरंच अजितदादांच्यावर तुमच्या महायुतीचं प्रेम असेल ना, तर या असलेल्या अधिवेशनाच्या या उत्तरामध्ये तुम्ही स्वर्गाशी अजितदादांच्या नावाने लाडक्या बहिणी योजनेला नाव द्यावं. त्याला आमचं पूर्णपणाने समर्थन असेल आणि ते धाडं तुम्ही दाखवावं. नाही तर उगीच आपलं दादांचं नाव घ्यायचं. मला वाटतं की अपेक्षा उत्तराची मला तुमच्याकडून ती निश्चितपणाने आहे. आणि म्हणून या सर्व अर्थसंकल्पामध्ये आपण सांगितलं द्या ना. आणि तुम्ही द्यावं. तुम्ही विचारूच नका कॅबिनेटला, मुख्यमंत्र्याला विचारा, कोणत्याच मंत्र्याला विचारा, आणि तुम्ही धाडस करा. तिथं तुमचं आम्ही निश्चितपणाने सांगू की खरा राज्यमंत्री भेटला तो निर्णय घेऊ शकतो. नाहीतर तुम्हाला अधिकार काय तुम्हाला माहिती आहे. असो सभापती महोदय, त्यांना आत्मविश्वास वाढवतो मी. राज्यमंत्र्यांनी निर्णय घेण्याचा धाडस दाखवावा. सस्पेंड केला नाही, पण त्याचं काय झालं माहितीये का, काल ते परत निलंबन मागे घेतलं. ते बोलले ब्रीफिंग व्यवस्थित झालं नव्हतं म्हणून गैरसमज झाला. म्हणून या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पहिलं असं करण्यात आलं की त्या IAS ऑफिसरचं निलंबन मागे घेण्यात आलं. मग चुकीचा कोण, IAS ऑफिसर का उत्तर देणारा मंत्री? त्यांनी हिंमत दाखवली. सभापती महोदय, या अर्थसंकल्पामध्ये प्रवीण भाऊ तुटीचा अर्थसंकल्प दाखवला. तुम्ही दरडोई उत्पन्न किती वाढणार, कसं वाढणार, कशा पद्धतीने आपण या ठिकाणी काम करणार याचा उल्लेख केला. मला वाटतं की आपल्या उत्तरातून आम्हाला अपेक्षित आहे हे अर्थसंकल्पामध्ये येत्या वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण परत कर्ज काढणार नाही याचा उल्लेख करावा. उत्पादन वाढवून आपण कशा पद्धतीने या तुटीच्या अर्थसंकल्पातून मार्ग काढणार. कारण ज्यावेळेला आम्ही एखादा अर्थसंकल्प बघतो त्यावेळेला त्याच्यामध्ये तरतुदीचा अर्थसंकल्पाचे उल्लेख असतो. त्यामध्ये 1 पानाचा फक्त अर्थसंकल्प आहे आणि त्या 1 पानामध्ये तुम्ही त्याच्याबद्दल काही दिलेलं नाही. फक्त तुम्ही एवढंच सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये की आपल्या उत्तरामध्ये आपण सांगताना एवढंच सांगितलेलं आहे की प्रदूषणाची मानके असलेल्या वाहन निकषित वरील नवीन वाहन खरेदी करताना 16% आणि याला 30% सूट प्रस्तावित करणे, एवढं एकच दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही घाईघाईत तो अर्थसंकल्प दादा गेल्यामुळे बनवताना तुम्हाला अभ्यास झाला नसेल. मला वाटतं की तुमच्या या अर्थसंकल्पातून आम्हाला उत्तर एवढंच पाहिजे की आपण जी काय आपण या ठिकाणी घोषणा केलेल्या आहेत, इतक्या घोषणा केलेल्या आहेत, त्यात अर्ध्या केंद्राच्याच आहेत आणि राज्याचा हिस्सा. मगाशी प्रवीण भाऊ म्हणाले, प्रवीण भाऊ केंद्र तुमच्यावर काही करत नाही. त्यांना माहिती आहे महाराष्ट्रातली ही लोक आम्ही सांगत तसंच ऐकतात. काल चर्चा झाली, 29,000 कोटी रुपये कृषीचे येणं बाकी आहे तुमचे. केंद्राने अजून दिले नाही, इतर राज्यांना दिले. तुम्ही दरडोईबद्दल बोलला, मी एवढंच तुम्हाला उल्लेख करतो की जे उत्पन्न आहे ते उत्पन्न तुमचं घटलेलं आहे. तुम्ही आर्थिक वर बोलला, हळूहळू कृषीचं असलेलं क्षेत्र कमी व्हायला लागलेलं आहे आणि या क्षेत्रावर तुमचं अवलंबून असणाऱ्या त्या शेतकऱ्यांच्या बाबतीत मी पुढे बोलतो. आपल्याला एवढंच सांगतो की इतर राज्याचा जो दरडोई उत्पन्न आहे ना तुमच्यापेक्षा जास्त वाढत गेलेला आहे. तुमचा खर्च वाढत गेलेला आहे आणि तो खर्च का वाढतो? अवास्तव तुमचे टेंडर प्रक्रिया, अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादनाची किंवा आपल्याकडे हातात काही नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही केलेले विकास कामाच्या बाबतीमधल्या मंजुऱ्या. एका बाजूला कंत्राट सिस्टीम चालू केली, नोकर भरती थांबवली का तर शिक्षक वगैरे याच्या होणारा खर्च वाचवावा, हे करत असताना दुसऱ्या बाजूला प्रचंड प्रमाणामध्ये आपण मंजूर केलेली कामं जी आहेत ना ती तुम्हाला धोक्यात आणणार आहे. आणि हे कामं का काढली जात आहेत तुम्हाला पण माहिती आहे. निवडणुका आता हे मगाशी म्हणाले फार लोकप्रिय चाललाय, लोकप्रियतेवर आलोय. आता बंटी पाटील आम्ही इथं आहोत सगळेजण, महाराष्ट्रात सगळीकडे रस्ते चालू आहे. कधी जावा सगळे रस्ते, हॅमचे वगैरे सगळे रस्ते. एक हॅमचा रस्ता 500-550 कोटीचा प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात दिला होता. मी जबाबदारीने बोलतो. आणि 20 ते 25 कोटी रुपये निवडणुकीला निधी द्यायला लावला होता.
आता हे जे तुमचं टेंडर प्रक्रिया होते ना, हे उत्पादनाच्या खर्चाच्या ताळमेळ बसवण्याचा तुम्ही सांगणार, तुम्ही लिहून देतो पुढच्या 3 महिन्यानंतर तुमची 1.5 लाखाची परत पुरवणी मागणी येणार आणि तुम्हाला देणी इतकी बाकी आहे. त्या देणीमध्ये बघताना आज तुम्ही ज्या पद्धतीने एक्सेस अमाऊंटवर टेंडर काढलेले आहेत यावर तुम्ही निवडणुका जिंकलेल्या आहेत. मताचा बाजार एवढा झाला की आता साधा माणूस निवडणुकीला उभा राहणार. आत्ता सकाळी माझ्याकडचा एक माणूस फोडला, आत्ता सकाळीच, कारण अध्यक्षाची निवडणूक आहे. भाव ऐकला यानंतर वाटतं की अवघड आहे. अरे ज्यांनी लोकांनी निवडून दिलं त्या पक्षाचा माणूस तरी निवडून आलेला तरी ठेवून द्या ना. हा भाऊ सांगतो बाहेर 5 वर किती जुरे मारायचे तुम्ही मारा. नाही 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 ते सांगतो नंतर. तुम्ही करताय, मतदारांनी ज्या लोकांना निवडून दिलंय, मतदारांनी ज्या लोकांना निवडून ज्या चिन्हावर निवडून दिलं त्याला निवडून आल्यानंतर परत त्याला फोडण्या सत्तेसाठी तुम्ही त्याचा उपयोग करताय. आणि म्हणून सभापती महोदय, आम्हाला वाटलं होतं आशिषजी की एकनाथ शिंदे विक्रम मोडतील, पण आता बीजेपी विक्रम मोडायला लागलेली आहे. खरंच सांगतो, तुम्ही पण आता काही दिवसांनी कमी पडाल. बरं, मी विकासाला, मी नावाला नाही बोललो, हरकत कशावर घेतली सांगावी. मी विकासाचा विक्रमावर बोललो. प्रोसिडिंग बघा. नाही अहो, आता मला परत मी बोलतो, प्रवीण भाऊ परत बोलतो, असं म्हणलेलं तुम्ही चुकीचं प्रोसिडिंग चुकीचं देताय. मी काय म्हणालो परत सांगतो. मला वाटलं होतं की एकनाथ शिंदे विक्रम करतील, परंतु भाजप विक्रम करायला लागला विकासाचा. तुम्हाला नाही मान्य नाही का? तो सांगा, परत सांगतो. मग एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री करा असं होईल मग तो. त्यामुळे सभापती महोदय, दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र 5व्या स्थानी आहे. हे काय त्या आकडेवर जात नाही. तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात याच्यानंतर महाराष्ट्र आला आणि महाराष्ट्रावर हळूहळू कर्ज वाढायला लागलेलं आहे. आणि हे कर्ज वाढत असताना आपण या कर्जाच्या बोजामध्ये इतकी आश्वासनं प्रवीणजी दिली, तुम्ही त्याचा उल्लेख इतका केला की मेट्रो कुठपर्यंत मेट्रो जाऊ एकदा ठरवावं. म्हणजे कुठपर्यंत मेट्रो असावी, त्या मेट्रोमध्ये फायदे आहेत का? मोनोरेल तुमची डबघाईला आली, मेट्रो तुमची अडचणीत आलेली आहे. मेट्रोच्या बाबतीमध्ये हट्टास करताना अगदी आता तो वापीपर्यंत जाईल, गुजरातपर्यंत मेट्रो जाईल अशी मला शक्यता वाटायला लागली, पुण्यापर्यंत जाईल. ज्यावेळेला नियोजनाला बसतो त्यावेळेला कुठल्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे, कुठली प्रायोरिटी दिली पाहिजे ठरवायला पाहिजे. आपण कोट्यवधी रुपयाचे रस्ते, विकास कामं, कोस्टल रोड वगैरे हे ते इतकी काढलेली आहेत, पैसा कुठे आहे? तुटीचा अर्थसंकल्पामध्ये उत्पादन कसं वाढणार हे तर तुम्ही सांगितलंच नाही, पण त्यातून पैसा कुठून आणणार हे सांगितलेलं नाही. आणि हे पैसा नसताना जातो ना, अटल सेतूमधून लवकर जातो, पण वाडी बंदरला आल्यानंतर 2 तास मागचा राहतो. काय झालेलं आहे? आपण फक्त आहे ना, अटल सेतूवरून कोणाचा सेतू साध्य केला मला माहित नाही. वेळ वाचवण्यासाठी उपयोग केला, पण जितका वेळ वाचून येतो तो वाडी बंदरला उतरल्यानंतर तो मंत्रालयापर्यंत तेवढा 1.5 तास जातो. त्यामुळे नियोजन करताना ते व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाला आपण कोस्टल रोड काढला, कोस्टल रोडने गेला ना, बांद्र्याला बाहेर निघाल्यानंतर तो कोस्टल रोडचा उपयोग काय होतोय? 2 तास परत ताई. नाही, या सगळ्या नियोजनाला पैसे पाहिजे. मेट्रो, भुयारी योजना, सगळे इतके प्रोजेक्ट यांनी केले, त्याच्यामध्ये पैसा नाही हे दुर्दैवाने सांगावं लागतं. आणि हे सगळं सांगत असताना आपल्याला मी आरती पाहणीच्या अहवालामध्ये आपण बघितलं, जिल्हा नियोजनचं तुम्ही सांगितलं. काय जिल्हा नियोजनला तुम्ही करता? 30-40%, 50%, 60% वाढ. मंत्री महोदय हसतायत. दरवाढ वाढलेली आहे. बांधकामाचा खर्च पूर्वीपेक्षा डबल झाला.
निधी दिला नाही, उलट तुम्ही एक काम केलं, हुशारी तुम्ही एकच दाखवली. या सगळ्या गोष्टीमध्ये खर्च वाढवताना तुम्ही बजेट वाढवलं, पण विरोधकाला 1 रुपया द्यायचा नाही आणि ते पैसे वाचवण्याचा प्रयत्न करून आपल्या लोकांना खुश करण्याचा प्रयत्न केला. हे तुम्ही दाखवलं. सभापती महोदय, मला आपण साधं सांगावं, गरिबीचा आलेख तुम्ही ठरवा. आर्थिक नियोजनामध्ये तो आलेला दिसत नाही, गरिबीची व्याख्या आलेली दिसत नाही. या सर्व आणि तुम्ही सांगितलं की फार आम्ही समतोलपणा ठेवलेला आहे. काय ग्रामीण भागामध्ये शाळेची गळती, बेरोजगारीची गळती, प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे. कुठल्या निकषामध्ये हा महाराष्ट्रामध्ये तुम्ही प्रगतीवर याला याचं उदाहरण द्या. मी सविस्तरपणे त्याच्यावर सविस्तर सगळे मुद्दे मांडू शकतो. पण हे मांडताना आपण जर बघितलं, आरोग्यामध्ये प्रचंड प्रमाणात आरोग्याची अडचणी निर्माण झालेल्या आहे. तुमच्याकडे यंत्रणा कमी पडलेल्या आहेत, कॅन्सर वाढलेला आहे. आता तुम्ही नवीन योजना आणलेली आहे, गावामध्ये स्पर्धा लावलेली आहे. आर पाटलांनी लावली होती तंटामुक्ती, आर पाटलांनी लावलं होतं ग्राम स्वच्छता अभियान. आता तुम्ही आरोग्य अभियान असं काहीतरी नवीन योजना आणली. हा यस, मला एक सांगा, कॅन्सर का वाढतोय? अशुद्ध पाणी वापर, जास्त झालेला केमिकलचा वापर, याच्यावर तुम्ही आरोग्याचं काय कंट्रोल करणार आहात? तुमच्याकडे बोगस कंपन्या, केमिकल, युरिया, खतं, हे सगळ्या विकणाऱ्या बोगस कंपन्या, या लोकांचा वाढ झाल्यानंतर तुम्ही या योजनेचं करणार काय? या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही जर पाहिलं गेलं तर सभापती महोदय, या सर्व गोष्टीची फसवी आकडेवारी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न दिलेला आहे. तुटीचा अर्थसंकल्प दाखवताना मी आज 15 मिनिट झालेले आहेत, अजून 5 मिनिट, अजून 5 मिनिट, मी एकटाच बोलणार आहे. अजून 5 मिनिट. तुम्ही त्या खुर्चीवर सभापती म्हणून बसलाय. हो, मला वाटतं का सभापती म्हणून बसावं, मी सरकारवर टीका करतोय म्हणून दाबू नका मला. नाही नाही शिंदे साहेब, आताच आपलं ठरलं. 15 मिनिटं तुमची झाली आहे, मी तुम्हाला आठवण करून दिली. 15 मिनिटं तर बरं होईल, त्यांना बोलू द्या मध्ये. सभापती महोदय, मंत्री महोदय, आपण नवीन नवीन योजना आणल्या. बांबू लागवड, बांबू लागवडची योजना मला वाटतं पहिलीच नाही आली. इथं आपल्याकडे बांबू लागवड पहिल्यापासून होती, पण तुम्ही याला नाव का बांबू लागवड दिलं मला माहित नाही. उपमुख्यमंत्री भाषणात त्या दिवशी म्हणाले पत्रकार परिषदेत, कोणाकोणाला बांबू लावायचे यासाठी ती बांबू लागवड केली का? बरं, दर्याला निसर्गोपचार केंद्र काढलेलं आहे. आता सुद्धा तुम्ही दर्याला गेला ना, तुम्ही दिलं नाही ना, 100 एकर मध्ये निसर्गोपचार आहे. तुम्ही जाता, मला माहिती आहे, तुम्ही तिथं जाता. फक्त आता ते हेलिकॉप्टरनी जायचं का हा एवढा विषय तुम्ही करा. परंतु तिथे आपण हे केंद्र केलं, वासोटा किल्ला केला, चांगलं काम केलंय. म्हणजे निसर्ग दुर्गम भागामध्ये जिथे लोक जात नाही तिथं तुम्ही हे केंद्र काढलं, त्याचं स्वागत आहे. पण मंत्री महोदय, तुम्हाला सांगतो, मी त्या जावली मतदारसंघामध्ये 10 वर्ष होतो. पूर्वी निवडणुकीच्या लोकप्रतिनिधी होतो. एकनाथ शिंदेचं आजही वजन आहे, मला ते मान्य करावं लागेल तुम्हाला. खात्यावर पण वजन आहे. अख्ख्या बजेटमध्ये 60% काम त्यांचीच आहे. आणि तेवढंच नव्हे, त्या गावाला जायला ना 3 डोंगर पार करायला लागतात, सह्याद्रीची 3 डोंगर. तिथे जाण्यासाठी त्यांनी रस्ते करून टाकले. म्हणजे ते कोणाला अपेक्षा नव्हती. म्हणजे आमच्या पाचोड पासून दर्याला जाणारा 550 कोटीचा, 350 का 500 कोटीचा रस्ता एवढा स्पीडनी सुरू झाला की आता त्यांना कळलं होतं की हेलिकॉप्टरचा अपघात होऊ शकतो, हे काही करू शकतात. कोण? म्हणजे हेलिकॉप्टरवाले. परत बोला की विरोध आपलेच मत करतात काय, म्हणून त्यांनी रस्त्याची तरतूद करून ठेवली. एवढा स्पीडली काम चालू आहे. म्हणजे जिथे आवश्यक आहे तिथं करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. बजेटमध्ये तरतूद करताना तुम्ही तुमच्या लोकांच्या अपेक्षा काय त्या करण्याचा प्रयत्न केला, पण सामान्य जनतेचं काही केलं नाही. मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण नावं दिली गेली. मी त्या दिवशी पण बोललो, थोर पुरुषांची नावं तुम्ही देता, मग दादांच्या नावं दिलं आहे. तसंच महात्मा ज्योतिबा फुलेंचं कडगुण हे जन्मस्थान आहे. सातारा पंढरपूर रस्त्याला त्या ठिकाणी क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले महामार्ग म्हणून द्यावा अशा प्रकारची मागणी केली. तुम्ही द्या ना उत्तर. नाव देऊन टाळता, धाडस दाखवा. उत्तर नेत्यांचं, महापुरुषांची नावं चर्चेमध्ये आणि सभेमध्ये घ्यायची. आणि हे करत असताना सभापती महोदय, आरोग्यामध्ये आपण अपयशी ठरला, आपण सुविधा देण्यामध्ये अपयशी ठेवला. शुद्ध पाणी, जलाच्या प्राधिकरण. अहो, जलसंधारणचा अधिकारी आहे
तो काय आपण मागच्या वेळा त्याचं नाव घेतलं होता, कुशेरे, ऐतिहासिक काही असे अधिकारी आहेत. हो, पण आता त्यांनी ते सभागृहामध्ये सत्तारूढ पक्षापासून सगळ्यांनी आरोप केले त्याच्यावर. नाव आहे आता खोडके. त्याला बदली केली, कारवाई करा म्हणून सांगतो, तर तात्पुरती बदली बाजूला केली. आता सुद्धा तो टेंडर काढतोय. मंत्र्यांच्या मनामध्ये किंवा सरकारच्या मनामध्ये असेला म्हणजे तुम्ही भ्रष्टाचाराला पाठीशी घालताय. मी उदाहरण देतो, म्हणजे जलसंधारण यामध्ये एक नाव दिलंय. प्राधिकरणाच्या बाबतीमध्ये बघितलं, केंद्रातून पत्र तुम्हाला दिलं गेलं की इतक्या योजना तुम्ही देऊच नका, इतक्या योजना तुम्ही मंजूर केल्या आणि केंद्राचा हिस्सा जो मिळणार होता त्याच्यापेक्षा जास्त मंजूर केला. केंद्राने त्याला अट टाकली. तुम्ही पंतप्रधान ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, वेगवेगळ्या प्रकारच्या रेल्वेचे पूल, त्याच्यामध्ये तुम्ही साधं तुमचा हिस्सा देत नाही आणि या योजनेचे तुमचे नुसते आकडेवारी तुम्ही जाहीर केली. मेन प्रमुख रस्ता, नॅशनल हायवे किती योगदान आहे. आपलं उत्पादन एवढं जास्त असताना सुद्धा इतर राज्यापेक्षा तुमच्या राज्याला निधी किती मिळाला याचा खुलासा करावा. या रस्त्यांसाठी, या विकासासाठी राज्याचा योजना, आणि तुम्ही काय केलेलं आहे, तुम्ही फक्त टोलवर रस्ते मंजूर केलेले आहेत. हे जे सगळे काढलेत ना रस्ते तुम्ही, हे सगळे टोलवरचे आहेत आणि ते बारके नाहीत. 86,000 कोटी, 20,000 कोटी, 25,000 कोटी. म्हणून मी मगाशी बोललो, कोट्याधीशच्या उडाणामध्ये मी 35-40 वर्ष आम्ही इथं सदनात आहे, 35-25-30 वर्ष. एवढे मोठे कामं, विकास कामं आमच्या आयुष्यात आम्ही कधी बघितलं नाही. आम्ही अजितदादाकडे जायचो, दादा एवढी कामं घ्यायची ना, सरकार चालवायचं का, काय करायचं, तिजोरी खाली करू का. 15 कोटीची कामं आली, 5 कोटीचा आम्हाला आनंद व्हायचा, चला विकास कामं आम्हाला बजेटमध्ये दिली, बरोबर नाही. आता काय आकडेवारी येते भयानक, आणि हे तुम्ही आकडेवारी तुमच्या असलेल्या ह्याच्या बजेटमध्ये तुम्ही दाखवलेले आहे. त्यामुळे शहरी भागाचा विकास करताना पुढचा 29चा तुमच्या डोक्यात असेल की शहरी भागातले मतदार वाढणार आहे. आणि तुम्हाला धोका आहे, हा धोका तुम्हाला पण आहे मित्र पक्षाला. शहरी भागाला वाढणारा जो मतदारसंघामधला उमेदवार वाढवतील आणि त्यातून निवडणूक जिंकण्यासाठी हे नियोजन केलं काय याचा विचार करणं गरजेचं आहे. मग ग्रामीण भागामध्ये काय झालंय, ग्रामीण भागामध्ये कुठल्याही सुविधा नाही. आदिवासी भागामध्ये कुपोषण अजूनही चालू आहे. तुम्ही आदिवासीच्या बाबतीमध्ये सांगितलं, फार निर्णय घेतलाय तुम्ही. आदिवासी आणि समाज कल्याणचा निधी, सामाजिक न्याय विभागाचा निधी सुद्धा फिरवला आणि तो लाडक्या बहिणींना दिला. एका बाजूला लाडक्या बहिणी कर्जमाफीचं तुम्ही सांगताय, तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरा. हर्षवर्धन सकपाळांनी, काँग्रेसने आता कर्जमाफीच्यावर शेतकऱ्यांच्या बाबतीत आंदोलन चालू केलं. लोकांना अपेक्षा होती 7-12 कोरा कोरा कोरा. तुमचा 7-12 कोरा झाला काय? तुम्ही 2 लाख रुपये दिले आणि 50,000 रुपये. पाटील साहेब मागे बसलेले आहेत, सहकार मंत्री आहेत. मार्चला आपलं जून पर्यंत आपण सगळ्यांची वसुली करतो. तर नियमित कर्ज भरणारा वसुली केल्यानंतर तो 50,000वर आला. 1.5 लाख तिथं तुम्ही वाचवले ना तुमचे. मग ज्या लोकांना खरोखर कर्जमाफी देण्याच्या बाबतीत मला निर्णय होता तो दिला नाही. विजेच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगताय 8 तास सकाळी वीज, आता तर तुम्ही सांगितलं दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल. सोलर न होय तर पवन चक्क्यामध्ये तुम्ही प्रचंड प्रमाणामध्ये लोकांना आश्वासनं दिली होती. आज जवळजवळ 60% पवन चक्क्याची कंपन्या बंद पडल्या आहेत. त्याला कारण तुम्ही इथे नियोजन केलं आणि आता राज्याच्या अन्य राज्यातून स्वस्तात वीज मिळते म्हणून पवन चक्क्याची वीज घ्यायची नाही. आणि सौर ऊर्जेला काय केलं तुम्ही, आता योजना जाहीर केली. सौर ऊर्जेमध्ये या ठिकाणी सौर ऊर्जेचे मध्ये किती शेतकरी इथं आहेत त्या लोकांना विचारा. सांगलीला आपल्याकडे आहे, किती लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला 3 मिनिट शेवटचे, 25 मिनिट होत आहे. जाऊ दे, मी थांबवतो. नाही जेवढं दरेकरांना आपण म्हणालात तुम्ही बरं. तेवढीच वेळ तुम्हाला मी देते. 3 सरकार मिनिट राहिले. खोटं आश्वासन कसं देते त्याचं सांगतो. 3 मिनिट शेवटचे जरा राहिले. सौर ऊर्जेच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांची आजही मागणी आहे की 10 HP वरती असेल त्यांना तुम्ही त्या ठिकाणी वीज द्या, कनेक्शन द्यावा. गेल्या 2 वर्षामध्ये एक वीज कनेक्शन दिला नाही. एक वीज कनेक्शन, सिंगल लाईन नाही, सिंगल फेज देत नाही. तुम्ही घराला सिंगल फेज देत नाही. वेगवेगळ्या मागण्या तुम्हाला दिल्या. फक्त तुम्ही काय केलंय, त्या असलेल्या शेतकऱ्यांनी किंवा तिथल्या वीज धारकाने परत कनेक्शन घेतलं की परत तुम्ही डिपॉझिट घेताय. एकदा एखाद्या ग्राहकाने डिपॉझिट दिलं परत काय घेता तुम्ही परत त्यांच्याकडून डिपॉझिट घेताय. म्हणजे सामान्य लोकांवर GST लादायचा,
सामान्य लोकांना टोल लावायचा, सामान्य लोकांना त्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे कर लावायचे आणि त्यातून घरं बदलायची आणि ती घरं भरून आपला तिजोरी भरून उद्योगपतींच्या पाठीमागे घालायचे. आणि तुम्ही काय सांगता महाराष्ट्राचा हितो गरिबांसाठी आहे तुमचा अर्थसंकल्प. या देशामध्ये राज्यामध्ये ज्या काही तुम्ही योजना आता आणलेल्या आहेत ना, हे पालघर वगैरे वाढवण बंदर वगैरे हे सगळं अख्खा महाराष्ट्र तुम्ही उद्योगपतींना द्यायचं चालू केलेला आहे. आणि त्यासाठी तुम्ही ज्याच्या पद्धतीने जे आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये निश्चितपणाने सामान्य जनतेला अर्थसंकल्प कळलेला आहे. आपण मला थांबवलं, बरंच बोलायचं होतं पण यांनी एक कविता जाता जाता वाचली होती. त्यांनी असं दिलं होतं, योग नवे प्रगतीचे, शाश्वत अन विकासाचे, सुशासन आणि सर्व समावेशकतेचे. मंत्री महोदय तुम्ही बोललेली कविता बोलतोय, सूत्र हेच विकसित महाराष्ट्राचे. मी त्याला बदल केला जरा, युग नवे जबरदस्तीचे, शाश्वत आणि स्वतःच्या विकासाचे, सुशासन आणि अन्यायाचे, नवीन नवतेचे अन दबावाच्या प्रामाणिकपणेचे, सूत्र हेच भ्रष्टाचारी महाराष्ट्राचे. असं तुमची व्याख्या आहे. म्हणजे मला वाटतं की या महाराष्ट्रामध्ये या आर्थिक बजेट उत्तराला रिप्लाय द्यायला आम्हाला संधी मिळाली तर बरं होईल. पण तुम्हाला मी खरं आरसा दाखवलाय. मी फार सांगणार नाही, वस्तुस्थिती आहे. भ्रष्टाचार वाढला का? वाढला. भीती राहिली का? नाही राहिली. कायद्याच्या संरक्षणामध्ये असलेल्या लोकांना, यंत्रणेला, प्रशासनाला एवढं दबावाखाली काम करावं लागतं हे महाराष्ट्रात पहिलं कधी नव्हतं. एवढं काम तुमचं चाललेलं आहे. कायदा सुव्यवस्था संपली, त्याचबरोबर न्यायदेवता संपली, सामान्य लोकांच्या अपेक्षा संपल्या. सगळ्यांच्या असलेल्या अपेक्षा फोल ठरलेला हा अर्थसंकल्प तुम्ही सादर केलेला आहे. परत एकदा महाराष्ट्र कर्जाच्या डोंगरावर जाईल. आता 9.5 लाख कोटी आहे. आम्ही बघू येत्या वर्षभरामध्ये आपण उत्पादन वाढवून, तुम्ही फक्त मला माहिती आहे 2 ठिकाणी उत्पादन वाढवणार आहात. आता 350 दारूची दुकानं तुम्ही देणार आहेत, वाईन शॉप वगैरे, असं कळलं आम्हाला. हे 350 वाईन शॉप, दारूचा महापूर तुम्ही उभा कराल आणि मग संतांची नावं द्यायची, पंढरपूरच्या विठ्ठलाचं नाव द्यायचं, वारकऱ्यांचा विषय घ्यायचा आणि त्या वारकऱ्याच्या आणि सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी दारूचा महापूर करायचा. अशा प्रकारचा कल्पना. आणि तुम्हाला खरंच सांगतो धोका आहे. अमेरिकेचा करार आजही तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचं आणि देशाचं उत्पन्न घटवणार आहे. ज्या दिवशी हा करार लागू होईल तर आर्थिक सुबत्ता असलेले राष्ट्र त्यांच्या शेतकऱ्यांना सुविधा देईल आणि तुम्ही कर लावण्याची सुविधा द्याल आणि त्यातून शेतकरी संपेल आणि महाराष्ट्र संपेल. त्यावेळेला महाराष्ट्राची जनता उठाव करेल. माझी विनंती आहे, अर्थसंकल्प मांडत असताना अजूनही कर्ज तुम्ही काढा. तुम्ही कर्जमाफीसाठी कर्ज काढले असते, आम्ही 10 वेळा सांगितलं असतं. कर्जमाफीसाठी काढले, आम्ही पाठिंबा देतो. सर्व कर्जमाफी करायला पाहिजे 7-12. पण तुम्ही हा महाराष्ट्र कर्जावर टाकताय. लोकांच्या अपेक्षेला हा भंग करणारा अर्थसंकल्प आहे. हा फसवणारा गरिबांना, शेतकऱ्यांना, सर्वसामान्य. आणि बेरोजगारी प्रचंड वाढणार आहे. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, कॉन्ट्रॅक्ट सिस्टम, कौशल्य विकासाचं काय कौतुक करतायत. कुठे साहेब बसलेले आहेत. कौशल्य विकास 7 महिने, त्यांचे पण पैसे अजून 7-7 हजार रुपये दिले नाहीत. 3-3 महिने झाले. तर निदान त्या लोकांचे तरी पैसे वेळेवर द्या. कौशल्य विकासाच्या माध्यमातून तुम्ही जे आमिष दाखवता, इतक्या लोकांना आम्ही नोकऱ्या दिल्या आहे, त्यांना वाटतं कधीतरी आपल्याला परमनंट होईल. काही नाही. आणि त्यामुळे सगळा हा भ्रमनिरास महाराष्ट्राचा होईल आणि एक दिवस होईल. ह्या अर्थसंकल्प तुम्ही सादर केला, त्या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी महाराष्ट्रामध्ये काही नाही अशी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो.